कर्नाटक पोलिसांचे निवृत्त महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे। बंगळुरूमधील त्यांच्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्यांचं प्रेत आढळून आलं। ओम प्रकाश यांची हत्या ही कौटुंबिक वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। या घटनेमुळे कर्नाटकच्या पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे। पल्लवी असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे आणि त्यांनीच ओम प्रकाश यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलिसांनी ओम प्रकाश यांच्या पत्नीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू आहे। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। शेखर, काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी तपशील समोर येत आहेत? पोलिसांकडून थेट पत्नीवरच संशय घेतला जातोय। कर्तव्यविधी हे प्रकरण अद्यापही त्या ठिकाणी चौकशी आणि सगळा तपास जो आहे तो सुरू आहे। मात्र ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल। पत्नीनंच महासंचालकाची, माजी निवृत्त महासंचालकाची खरं तर हत्या केलेली आहे। घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात अक्षरशः माजी महासंचालक त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते। नेमकी ही क्रूरता कशामुळे येते तर त्यामागे अनेक कारणं देखील असताना पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी काही प्रॉपर्टीचा वाद देखील होता, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे निश्चितच आहे पोलीस या सगळ्या अनुषंगाने तपास देखील करताना पाहायला मिळतात। मात्र या तपासामध्ये पत्नी संदर्भात आणखीन कोणकोणते खुलासे त्या ठिकाणी समोर येणार आहेत, कारण पत्नीला ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी, त्याच्याकडून चौकशी देखील सुरू आहे। मात्र कर्नाटक मधली ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल आणि त्या बातमीनंतर आता तपासात आणखीन कोणत्या बाबी समोर येणार आहेत, नेमकं या सगळ्याचं कारण हत्येमागे काय होतं, प्रॉपर्टीचाच वाद होता की आणखीन कोणकोणते वाद त्या ठिकाणी होते का, नेमक्या संशयाचं देखील प्रकरण त्या ठिकाणी चर्चा जी ती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच या सगळ्याच्या अनुषंगानं आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतात आणि आणखीन कोणत्या बाबी जी आहे ते यातून स्पष्ट होणार आहे जी, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी, आणि त्याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।